राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांविरुद्ध आसूड उगारलाय। त्यातून दूध भेसळीतील बोके राज्यभरात सापडत आहेत। एफडीएची दूध भेसळीवर दररोज कुठे ना कुठे कारवाई होते। त्यात पुणे जिल्ह्यातील मंचरमधील सर्वात मोठे दूध भेसळीचे रॅकेट पोलीस आणि एफडीएनं उघडकीस आणला। इथून दूध भेसळीसाठी साहित्य पाठवून बनावट दूध बनवलं जात होतं। दूध भेसळीचं कोट्यवधींचं साहित्य जप्त झाल्यानंतर पुणे, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगरमधील 13 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत। या रॅकेटमध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आढळले आणि विरोधकांनी थेट माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटलांकडे बोट केले। त्यांच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली। त्यामुळे वळसे पाटील हे बॅकफुटवर गेलेत का? वळसे पाटलांवर का आरोप होत आहेत? वळसे पाटलांनी हे आरोप कसे फेटाळून लावत विरोधकांना सुनावले हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। वळसे पाटलांवर आरोपांची राळ कोणामुळे उठली? मंचरमध्ये दूध भेसळीचं राज्यातील मोठं रॅकेट उघडकीस आलं। बनावट दुधासाठी साहित्य पुरवणारा संदीप कांतीला लोढा, सुशांत हिंगे असे 2 बडे मासे पोलीस आणि एफडीएच्या हाती लागले। त्यात सुशांत हिंगे हा कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि संचालक विष्णुकाका हिंगे यांचा पुतण्या आहे। विष्णुकाका हिंगे हे वळसे पाटलांचे जवळचे स्थानिक नेते आहेत। वळसे यांना घेरण्यासाठी स्थानिक मुद्दा विरोधकांकडे नव्हता, मात्र दूध भेसळीचा मुद्दा सापडल्यानंतर विरोधकांना वळसेंविरोधात आयतं कोलीत मिळालं। त्यातून दूध भेसळी विरोधात विरोधकांनी वळसेंविरोधात मंचरमध्ये आंदोलन सुरू केली। वळसेंना घेरण्यासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू झाला। देवदत्त निकमांबरोबर भाजपचे नेते वळसेंविरोधात आक्रमक। देवदत्त निकम हे एकेकाळी वळसे यांचे जुने साथीदार होते, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत ते विरोधात गेले। शरद पवारांनी देवदत्त निकम यांना थेट आंबेगाव मतदारसंघातून वळसेंच्या विरोधात उमेदवारी दिली। त्यात देवदत्त निकमांनी 7 टर्म इथून विजय झालेले आणि मंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटलांना घाम फोडला होता। अटीतटीच्या लढतीत वळसे पाटील हे अवघ्या 1600 मतांनी विजयी झाले। मोठ्या मताधिक्यानं विजयी होणारे वळसे यांचं मताधिक्य प्रचंड घटलं। त्यामुळं तेव्हा ते कार्यकर्त्यांवर नाराज झाले होते। विधानसभेपासून देवदत्त निकम हे वळसेंना अडचणीत आणण्यासाठी कोणतीही संधी सोडत नाहीत। त्यामुळं त्यांनी दूध भेसळीचा मुद्दा पुढं करून वळसेंना घेरले। त्यांच्या विरोधात एल्गार मोर्चा काढून थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची मागणी निकम यांनी केली। बरं, फक्त निकमच वळसेंविरोधात मैदानात उतरले नाहीत, तर सत्ताधारी भाजपचे स्थानिक नेते जयसिंग एरंडे, ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश भोर, शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देविदास दरेकर, राजाराम बानखेले या स्थानिक नेत्यांनी वळसेंविरोधात आघाडी उभी केली। दूध भेसळीविरुद्ध वळसे विधानसभेत का बोलले नाही? दूध भेसळीचे आका कोण आहेत असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। वळसेंनी थेट विरोधकांना ललकारलं, जुनी प्रकरणं काढली। चहूबाजूने घेरल्यानंतर रविवारी वळसे पाटील यांनी मंचरमध्ये कार्यकर्त्यांच्या संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। बनावट दूध फक्त मंचरमध्ये पकडलं गेलं आहे का? राज्यात सर्वत्र कारवाई होत आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडकले आहेत। भाजप कार्यकर्त्यांच्या दूध भेसळीवर कारवाई होते, त्याविरोधात कोणीही शब्द काढत नाही। मला दूध भेसळीचा आका म्हणेपर्यंत त्यांची हिंमत गेली। आपल्या विरोधात कट कारस्थान रचले जात असल्याचा दावाही वळसे यांनी आपल्या भाषणात केला। माझा जवळचा कार्यकर्ता दूध भेसळीत असला तरी त्यांना पाठीशी घालणार नाही, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी ही आपली भूमिका असल्याचं वळसे पाटील यांनी जाहीरपणे सांगितलंय। वळसे पाटील यांनी देवदत्त निकम यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधलाय। आपण दूध भेसळीचा पडद्यामागचा सूत्रधार नाही, पण आपल्या तालुक्यातील आका कोण आहे हे तालुक्याला माहिती आहे, असं प्रत्युत्तर वळसे यांनी दिलंय। तुमच्या गावात पतसंस्था होती, कुठे गेली? तिचं काय झालं? श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान ट्रस्टमध्ये काय चालू आहे असा सवाल करत वळसे यांनी देवदत्त निकम यांना घेरलंय। देवदत्त निकम हे थापलिंग देवस्थानचे ट्रस्टी आहेत। विरोधक करत असलेल्या आरोपाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सडेतोड उत्तर द्यावी अशा सूचनाही वळसे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। एकंदरीत विरोधकांनी वळसेंविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे। त्यात बॅकफुटला गेलेले वळसे पाटील हे भविष्यात त्यांना कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।